गॅरो और हमजा खान असा हा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. अतिशय भन्नाट जोडी, बिनीची जोडी मैदानामध्ये तैनात. विहास फायटर्स जोहगाव संघ. यतीम भोईला चेन पडत नाही भूषण. हा, संघाच्या बाहेर असल्या रिमोट मारा आपल्या हातामध्ये आहे. चला शेवटचा सामना प्लीज. पहिली जोडी योगेश भगत, अतिशय दमदार फलंदाज, धावांचं मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल, अतिशय विस्फोटक घातक फलंदाज, धोकादायक फलंदाज मिस्टर गॅरो. आणि त्यांच्या समवेत असतील सध्याच्या घडीचा टॉप मोस्ट प्लेअर इन न्यू बॉम्बे मिस्टर हमजा खान. 5 षटकांचा सामना असेल. जो सामना जिंकेल भूषण पाटील यांना नंतर का शेवटच्या दिवशी शेवटच्या यस फायनलला काल्याच्या कीर्तनाला येस सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरीमध्ये तुम्ही दाखल आणि तुम्हाला परवा व्हायचं आहे 8 तारखेला. हा संघ म्हणजे अतिशय क्रुशियल मॅच बिटवीन द टू टीम्स. जो जिंकेल तो जाईल गोज टू सेमीफायनल. उपांत्य फेरीचे दरवाजे उघडे होतील. तुमची मॅच असेल फायनलच्या दिवशी म्हणजे 8 तारीख 8 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी संध्याकाळी 4 ते 5. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. टोनी टायटन्स. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत आणि एक जबरदस्त सामना. बिग बॅटल, कडवी धुंद कडवा प्रतिकार. दोन्ही अव्वल बलाढ्य दिग्गज मातब्बर संघामध्ये अटीतटीचा एक उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय लढत 2 बलाढ्य टीममध्ये एकीकडे असेल टॉनी मडवी यांचा संघ टोनी टायटन्स, त्यांच्या विरोधात विहास फायटर्स जोहगाव. जोहगावचा एक अतिशय विस्फोटक फलंदाज जो नेहमी जोहगाव देवी जोहगावची सुरुवात करणार आमचा बिरजू भगत. ट्रिपल एस लाहेव यांची क्वालिटी आणि क्लिअरिटी 5 कॅमेरा सहित ही टीम सज्ज झाली. रोनक तांडेल आमचे लोकल बॉय, अतिशय अप्रतिम स्कोरिंग. आज ज्याने आम्हाला दिवसभरात अतिशय अफलातून चांगली साथ संगत करणारे रेडिओ जॉकी प्रदीप जिचरे असतील, महागुरू शांडी सर असतील, त्याच्यानंतर घनसोळी गावचा अतिशय तंत्रशुद्ध हिंदी समालोचक संतोषजी म्हात्रे असतील, त्याच्यानंतर सचिनजी म्हात्रे, त्यांच्यानंतर राहुल राठोड आणि विजय म्हात्रे असतील. येस धीरज भोईर. इंजुरी असून तरी देखील अजून बघा म्हणजे खेळण्याची किती हौस आहे, हौसेला मोल नाही. येस 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 नक्कीच धीरज भोईरला क्रिकेटचं भयंकर वेळ. आणि पहिलं षटक प्रगतीपथावर मिस्टर विकी बनसोडे तयार संघाच्या वतीनं तलवली. राईट आर्म महोदय विकेट. आणि हा येस पहिला चेंडू सोडून दिला. येस आउटसाइड द स्टंप. पहिला चेंडू वाईटचा इशारा. स्वैर मारा, अतिशय खराब मारा, तकला दो मारा, बेगडी मारा. पहिली आमंत्र, पहिली एक्स्ट्रा. टोटल स्कोर इज 1 फॉर नन, बिनबाद 1 वर. अतिशय महत्त्वपूर्ण सामना. जो जिंकेल तो जाईल सेमीफायनल मध्ये 6वा नया. आणि हा चेंडू पुन्हा एकदा 11 खेळण्याचा प्रयत्न बघूया. येस बाला सूर्यकांत मडवी या प्लीज. आणि हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 1 फॉर नन, बिनबाद 1 वर. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिला गोलंदाज, पहिला मीडियम पेसर विकी बनसोडे फ्रॉम तळवली गाव. हो ग्रेट डिलिव्हरी, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. खेळण्यासाठी थोडा ब्लाइंड शो करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते, पंचांचा वाईट. 1+1 2 धाव मिळतील. टोटल स्कोर इज गोइंग ऑन 3 फॉर नन, बिनबाद 3 वर. अतिशय जबरदस्त ही संकल्पना. पहिल्यांदाच रबर बॉलचं हे अभिनव उपक्रम भाई संदीपजी नाईक योगांचे प्रेरणास्थान त्यांच्या संकल्पनेतून साकारली. त्यांच्या नावानं त्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा. वन मॅन शो, वन मॅन आरे मिस्टर संदीपजी नाईक साहेब, माझे आमदार. रबर बॉल टुर्नामेंट्स, मान्सून क्रिकेट कसं असते ह्याचं हे ज्वलंत उदाहरण. NMTCच्या अंतर्गत ही स्पर्धा कव्हर केली जाते. बॉलिंग मार्को तयार. संघाचा पहिला गोलंदाज, पहिलं षटक प्रगतीपथावर.
राईट आर्म राहून दे. हे पुन्हा एकदा यस आक्रमण केले हमजा खान याचा हा दबदस्त तडाका काउंटर अटॅक फ्रॉम हमजा खान आणि हा पहिला दमदार सिक्सर ग्लोरियस स्ट्रोक काउंटर अटॅक मॅग्निफिशियंट ड्राईव्ह लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला तकड जबरदस्त टायमिंग. संघाची धावसंख्या झाली 9 वर बिनबाद 9. हमजा खान इज बॅटिंग ऑन 6 रन्स. नॉन स्ट्रायकर गॅरो यानी की योगेश भगत इज बॅटिंग ऑन 0. इट टू गेट ऑफ द अकाउंट एक्स्ट्रास 3. ओरपी चेंडू होता न दया न माया. मिस्टर हमजा खान खेळेल. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पहिल्या षटकाचा माग काढताना विकी बनसोडे तलवडीचा हा एक उदयोन्मुख अतिशय स्टार गोलंदाज. नवी मुंबईचं क्रिकेट म्हटलं की बघूया अतिशय फॉरवर्ड क्रिकेट आणि शिस्तीचं क्रिकेट. कुठेही कधीही गालबोट लावलेले नाही, कुठल्या बाहेर जरी खेळायला गेले. आणि हा यस उलटा चेंडू पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू केला शॉट कव्हरला मिळेल फक्त 1 धाव. चांगला फटका होता परंतु ग्रास भरपूर असल्यामुळे खरं म्हणजे मान्सून क्रिकेट आहे त्याच्यामुळे हा फटका जर कदाचित लेदर असता तर नक्कीच हा चौकात आला असता. फटका चांगला होता डेफिनेटली शाश्वत फटका. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या डबल डिजिट 10 फॉनन बिनबाद 10. अतिशय चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट. आणि हा शॉर्ट पे चेंडू चेंडू हवेमध्ये असेल पण तो जाईल. ओ हो हो जबरदस्त एफर्ट मिडवे केला. शॉट मिडवे केला. काय जबरदस्त एफर्ट. अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न झेल सुटू द्या परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि हा झेल झाला ड्रॉप. पण तो जबरदस्त प्रयत्न केला. खरं म्हणजे हे टायमिंग चुकलं होतं. बघूया 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 11 वर 1-1. कदाचित आज जर झेल झाला असता तर नक्कीच संघाला फार मोठा धक्का बसला असता. विहान्स फायटर्स झोगाव संघाला नाणेफेक हरलेले आहे. टॉस जिंकला टॉनी मडवी यांच्या संघानं. टॉनी टायटन्स वन दी टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. आणि हा यस पुन्हा एकदा हमजा खान याचा आणखीन एक तडाखा. या षटकामधला हा दुसरा षटकार हमजा खान. काय जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक न आव देका न ताव देका. आणि हा जबरदस्त वज्राघात जबरदस्त झंझावात वादळ. संघाची धावसंख्या झाली 16 वर 17 वर 17. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 17 धावांची ही बहारदार इनिंग. चांगली दमदार सलामी. वेल बिगन इज हाफ डन असं जे म्हटलं जातं त्याचं हे ज्वलंत उदाहरण मूर्तिमंत उदाहरण. अतिशय चांगलं क्रिकेट. NMTC अंतर्गत ही स्पर्धा नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन पहिल्यांदाच ही मोड बांधलेली आहे. सर्व समालोचक असतील अंपायर्स असतील स्कोरर असतील अपडेटर असतील त्याचे लाईव्हवाले असतील संपूर्ण टीम बनवून एक नवी काहीतरी संकल्पना अतिशय. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा कवच्या डोक्यावरून चेंडू गेला डिपिश कव पॉईंटला. झेल झाला ड्रॉप. म्हणजे वास्तविक हा झेल व्हायला होता. एवढा हार्ड नव्हता परंतु शेवटी 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या 20 वर ना 19. आणि षटक क्रमांक पहिले संपुष्टात 6 चेंडू 19 धावा. चांगली सुरुवात. जवळजवळ 325चा स्ट्राईक रेट. कोणी पहिल्या सामन्यामध्ये 17 धावा दुसऱ्या सामन्यामध्ये 19 22 धावांची. आणि हमजा खान मात्र आज दिवसभरात धो धावा कुठलेल्या आहेत. कारण म्हणजे भावेश नाईक वाजपासते पाहिजे होता संघ दुर्दैवाने पराभूत झाला. या स्पर्धेतून बाहेर घेतला आणि त्यांचे परतीचे दौर मात्र कापले गेलेत. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजनात दुसरे षटक प्रगतीपथावर 5 गोलंदाज वापरायचे आहेत. येणे हवं जास्तीत जास्त 1 षटकाचं शिलिंग आहे. 1 षटकाचं बॅन नाही फक्त 1 षटक तुम्ही टाकता येतील. धीरज भोईर बघूया संपूर्णपणे इंजुर्ड असून देखील धीरज भोईर अजूनही खेळतोय. लेफ्ट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा चेंडू ऑनसाईडला टोळवायचा होता. चेंडू गेलाय लेग स्लिपला. आणि हा असे चेंडू डॉट बॉल. चांगला चेंडू चांगली गोलंदाजी. थोडासा वेगावर नियंत्रण गती आणि मतियाचा पुरेपूर वापर. अतिशय दिमागदार गोलंदाजी. बॉलिंग मार्क होता धीरज. डावकुरे हाताचा गोलंदाज धीरज अभिमन्यू भोईर. हो ग्रेट डिलिव्हरी. पुन्हा एकदा काही समजलं नाही आणि हा चेंडू तिथंच फॉलो थ्रोमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय विकेट काय करतो. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 20 वर 20. पहिल्या षटकात 19 धावा आल्या. विकी बनसोडे 5 षटकांचा सामना असेल.
कंपल्सरी चेसिंग. जो जिंकेल तो जाईल उपांत्य फेरी म्हणजे सेमी फायनल. चे दरवाजे तुमच्यासाठी उघडे होतील, खुले होतील. अतिशय रंगतदार उत्कंठावर्धक वातावरणात धीरज भोईर निघालेत आणि ह्या चेंडू पण ते सोडून दिला. कुठल्याही प्रकारचं स्वारस्य त्याला माहिती आहे की चेंडू आउटसाईड ते ऑप्शन बराचसा बाहेर होऊ नये. वाईटचा इशारा, एक धावेचा इशारा, दिशाहीन गेंदबाजी. हा लाईनच्या याच्यावर प्लीज. हा लाईनच्या बाहेर पडल्यानंतर, लाईनच्या बाहेर असेल तर आणि नो बॉल. येस, दॅट शुड बी नो बॉल. नो बॉल डिलिव्हरी धीरज भोईर यांचा हा चेंडू नो बॉल कारण बराचसा बाहेर. येस, आणि हा असेल फ्री हिट. नामी संधी, सोने पे सुहागा, घोड्याबरोबर नालाची यात्रा. चला बॉल द्या प्लीज. स्कोर इज 21. मिस्टर धीरज भोईर 15 दिवस इंजर्ड असून खेळण्याची बरीच उमेद, खेळण्याची हौस करा असं म्हणतात. हौसेला मोल नाही. चला बॉलिंग मार्कवर धीरज भोईर निघालेत. धाव संख्या 21, बिनबाद 21. हमजा खान. हो, चांगला चेंडू, जबरदस्त आउट स्विंगर भन्नाट वेगाने निघून गेला. अचूक टप्प्यावरून चेंडू फ्लाईट करण्याची जी किमया मिस्टर धीरज भोईर यांची ही वाखाण्याजोगी स्तुत्य गोलंदाजी, रममान मारा. धाव संख्या अजूनही सगळी 2 1. 21 फन ऑन बिनबाद 21. हमजा खान आणि गॅरो. जोरदार परंतु बॅटची लिडिंग एज, पण तो चेंडू जाईल पॉईंटच्या दिशेनं. डेपेश पॉईंटला पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट. 2 धावांनी संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर इज 23. 2 धावांनी हमजा खान. आज दिवसभरात त्यांनी अतिशय उपयुक्त युजफुल इनिंग खेळलाय. संघासाठी बरंचसं योगदान, बरंचसं कॉन्ट्रीब्युशन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स मिस्टर हमजा खान अँड गॅरो. कारण गॅरो हा काय मॅच इनिंग खेळाडू आहे, मॅच फिनिशर आहे. विद्यमान सामना विहान्स फायटर जोगाव त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी रायवल अगेन्स्ट टोनी. आणि हा या शॉर्ट पिच चेंडू, खोटी गेंद, छोटी गेंद, खोटी गेंद. आणि अशा प्रकारे हा चाबूक शॉट, जबरदस्त चपराक, सनसनीत. आणि हा असेल षटकार. संघाचा टोटल स्कोर झाला 29. पहिल्या षटकात 19 धावा, दुसरं षटक त्याच पावलावर पाऊल ठेवून मारतंय. अजूनही बॉल बाकी आहे षटकामध्ये, तब्बल लास्ट डिलिव्हरी बाकी आहे. म्हणजे मागच्यापेक्षा बरा होता. आतापर्यंत धावा झाल्यात फक्त 13. 29 फक्त 10 धावा दिल्यात. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम धीरज भोईर. हो, आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा फक्त आणि पंतांचा वाईटचा इशारा. 1+1 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल. धाव संख्या सरकली. धाव संख्या झाली 31. 31 बिनबाद 31. पहिल्या षटकात 19, दुसरं षटक 5 चेंडूमध्ये 12 धावा. अजूनही बॉल अजून एक शेष आहे, बाकी आहे. 1 बॉल टू गो फ्रॉम धीरज भोईर. 5 गोलंदाज वापरायचे आहेत. 5 षटकांचा कोटा तुम्हाला पूर्ण करायचा. गोलंदाज कितीही वापरा, पण जास्तीत जास्त 1 षटक. आणि हा चेंडू गेला मिड विकेट, काऊ कॉर्नर. परंतु एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या वाईटिश मिड विकेटला. आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. धावा झाल्या 32. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 16 धावांचे 21 रन टार्गेट. समीकरण आस्किंग रन रेट बिनबाद 32. 32 फॉर नन आफ्टर 12 डिलिव्हरीज. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद करायला. मैदानात असं आहे, तुडुंब गर्दी असते मैदानावर. सर्व ठिकाणी काश्मीरी स्टाईल. चला शिम बॉल पूर्तता करायची आहे. शिम बॉलची येलो बॉल, सिम बॉल अशी ही अतिशय अभिनव संकल्पना या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि पहिल्यांदाच हा प्रयोग, कारण म्हणजे भिवंडीमध्ये 3 शिफ्टमध्ये टुर्नामेंट चालते. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि नाईट. इथं 2 शिफ्टमध्ये आहे. नाईट असते, अजून 3री शिफ्ट झाली असते नाही का.
चला नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स स्वप्नील ठाकूर फ्रॉम बेलापूर. संघाचं तिसरं षटक प्रगती पदावर आपल्या ठेवणीतलं वैयक्तिक पहिलं षटक. आणि हा पहिला चेंडू पुन्हा शॉर्ट मिड विकेटला पुन्हा एकदा खराब जोरदार अपेल आणि यस. आणि हा फार मोठा धक्का विस्फोटक फलंदाज परतीच्या प्रवासाला पहिली विकेट पाय उतार पहिल्या विकेटचा काढता बाय प्रथम विकेट स्वाहा. मिस्टर गॅरो यांचं एन्काउंटर गटाडी वळली गेली तंबूचं तिकीट यांच्या हातात. आणि हा पहिला धक्का पहिला गडी गारत पहिला हादरा पहिल्या विकेटचं पतन प्रपात. धाव संख्या 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 32 सद्यस्थिती विद्यमान अवस्था. वनडाऊनचा फलंदाज जाईल तो विहान्स फायटर्स जोगावचा मयूर भोयर. अतिशय घातक फलंदाज जोगावचा एक विस्फोटक फलंदाज. ज्या वेळी ज्याची इनिंग साकारताना नेहमीच जोगाव संघ हा विजेता झालेला आहे चॅम्पियन झाला. बघूया या सामन्यामध्ये करामत आपला कसब आपलं चातुर्य कसा दाखवत आहे कारण फार मोठी विकेट गेली त्याच्यानंतर. 32 for 1. यतीन भोई जरा बस शांत बस जरा कशाला चुलबुल चाईल पाहिजे. हा लारांची जागा याने घेतली. हा दुसरा लारा जोगावचा जरा शांत बसा जरा. पहिलं पोरगे जन्माला येऊ द्या नंतर पालना घरात टांगा. परिस्थिती चांगली आहे बरी आहे परिस्थिती. चला बॉलिंग मार्क होता या. आणि हा यस पुन्हा एकदा कोटा हाफ ट्रॅकर आणि 6 रन. जबरदस्त टायमिंग क्लास फटका बघूया फेकून दिलाय चेंडूचा पिकवर केला आणि मिळते 6 धावांनी संघाची धाव संख्या 38. धावांचा डोळारा धावांची गंगा जेली धावांची गटार गंगा. अतिशय स्फोटक फलंदाजी हमजा खान आणि त्याच्या बाजूला आहे बघा तो मयूर भोईर एक नामवंत नामचीन ख्यात कीर्त जोगावचा एक विस्फोटक फलंदाज हार्ड हिटर मॅच फिनिशर गेम चेंजर. मिस्टर बॉलिंग मार्क तयार. आणि हा येस मोठा फटका मारायचा आहे परंतु मागच्यापेक्षा तेवढा चेंडू पुढे टाकला. काही गत्यंतर नव्हतं कुठल्या प्रकारचा स्ट्रोक खेळायचा होता परंतु चेंडू वेगाने निघून गेलाय. बॅट गेली वरून चेंडू गेला खालून असं हे कॉकटेल डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर कमीत कमी 80 कमीत कमी. आणि हा यस नो डाऊट वाईटचा इशारा स्वयं मारा दिशाहीन मारा स्टंपच्या बराचसा बाहेरून. आणि यस DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम निर्णयाची अंमलबजावणी प्रणाली. रिव्ह्यू म्हणजे उजळणी. यस फेअर डिलिव्हरी. काय तिसऱ्या पंचांचा निर्णय म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचा निर्णय नो डाऊट. चला युद्ध कोणाचा डिसिजन देतोय कोण. आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक. तिसरं षटक प्रगती पदावर संघाची धाव संख्या 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. डॉट डिलिव्हरी यस चांगला निर्णय. थर्ड अंपायरचा करा रिव्ह्यू सिस्टम इथं आमच्याकडे फुटेज अवेलेबल असल्यानंतर आम्ही देणार नो डाऊट. आणि हा यस फुलटा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू गेलाय शॉर्ट कव्हर पॉईंटला. फटका चांगला होता परंतु थोडासा गवतामध्ये थोडासा चेंडू स्टॉप होत आहे. मिळेल एक धाव. शॉर्ट कव्हरला चेंडू टॅप केला होता. कव्हरच्या मधोमध एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 39 39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 39. विहान्स फायटर्स कमीत कमी 80चा टार्गेट 80 ते 90 जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करताय. सेमी फायनलचे दरवाजे तुम्हाला ठोठावे लागतील. आणि हा राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा वेग बॅट
परंतु पुन्हा एकदा दंडित. एक धावेचा इशारा, एक धाव अर्जित होईल. वाईटचा इशारा अवांतर धावसंख्येवर. संघाची धावसंख्या तरी 40. माझ्या समवेत घनसोळी गावचा एक बुलंद आवाज, अतिशय तंत्रशुद्ध समालोचक, हिंदीमध्ये आमचे सचिनजी म्हात्रे असतील, राहुल राठोड यांनी देखील अतिशय दमदार समालोचन, विजय म्हात्रे असतील, रेडिओ जॉकी असतील, प्रदीपजी विचाराने महागुरू सँडी सर, अशी टीम होती. चला स्पीडअप करा प्लीज, टाइमपास करू नका प्लीज, कारण तुम्हाला नंतर त्रासदायी होईल. राईट आर्म डाऊन देखील पुलटा चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. यस आणि हो हो, ग्रेट स्टॉप. थांबा थांबा, तुषार मोहंती. आणि हा षटकार आहे की काय? थांबा थांबा जरा 1 मिनिट थांबा. थांबा थांबा जरा प्लीज. विजय पाटील काय रिव्ह्यू घ्यायचा असेल तर घ्या तुम्ही. आणि शेरन ना या शेसे मेरी आहे काय, नंतर काय मारामारी नको व्हायला हो. तो जर छक्का द्यायचा कदाचित आम्ही जिंकलो सुद्धा, तर लाईनवर उडी मारली असं मी सगळे सांगतायत. दम आहे का, फुटेज आहेत का? अरे तुम्ही होते बघा, थांबा जरा 1 मिनिट अजून. उभे तुम्ही बाहेर होते, लाईनच्या बाहेर होते, त्याच्यामुळे हा षटकार आहे. येस, नो डाऊट. पहिल्यांदा डिसिजन हा तुम्ही उचलून धरलाय तो बरोबर. भूषण पाटील यांनी सांगितलं की हा षटकार आहे. येस येस, नक्कीच समर्थन. अतिशय चांगलं निर्णय. यतीन भोईर या तुम्ही जरा बघायला या ना, काय म्हणतात तुमच्या जेवणानंतर घोर नको लागायला हो. हा त्यांची टीम आहे म्हणून सांगतो, कारण ज्या गाव ज्या बोली त्या गावच्या बाबळी इकडे या जरा, परत एकदा बघा जरा तुम्ही. येस येस, षटकार षटकार. चला चालू करा प्लीज. फिल्डिंग मात्र अफलातून गेली होती सूर्यकुमार यादव स्टाईल, परंतु तुम्ही रेषेच्या बाहेर होता. रेषेला तुम्ही टच केली, तुमचा थोडासा का चंचुबा थोडा प्रवेश झाला, काक प्रवेश झाला म्हणतात. आणि षटकारांनी संघाची धावसंख्या फैलावेल 46. यस, गोलंदाज षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर 12 बॉलातून बाकी आहे. धावसंख्या 46 म्हणजे 15.33. आतापर्यंत जे आस्किंग रेट आहे 15-45. टोटल स्कोर इज 46 आफ्टर 3 ओव्हर्स. राहिले 12 बॉल. आणि गोलंदाज षटक क्रमांक 14 आणि आपल्या ठेवणीतला वैयक्तिक इंडिव्हिज्युअल फर्स्ट ओव्हर अक्षय मोडी फ्रॉम सारसोळेगाव. एंड येस, घनसोळी. आणि हा यस पुन्हा एकदा हमजा खान. चेंडू बराच लॉब झाला होता, चेंडू हवेमध्ये जाईल आणि हा झेलबाद. यस, तुषार राहुल सेटे याचा हा अतिशय अप्रतिम झेल आणि धक्का बसेल माटे दुसरा. आणि अतिशय गोल्डन विकेट. वाघाचे शिकार हमजा खान सारखा विस्फोटक फलंदाज जर टोंबोया शड्डू ठोकून बसला होता, आपला तळ ठोकून बसला होता, पण त्यांचा बाजार उठवला गेला. तंबूचं तिकीट तंबूच्या दिशेनं मार्गस्थ केलं, रवाना केला. दुसऱ्या विकेटचं बदन 2 बाद 46 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगलं यश. हमजा खान आज दिवसभरात ज्याने अतिशय नेत्रदीपक फटकेबाजी केली, चांगले कलात्मक तंत्रशुद्ध फटक्यांची जी मेजवानी, यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटके मारले. आणि नवीन फलंदाज जाईल टोडावंता फलंदाज मिस्टर ऋतांशु पाटील यानी की रामचंद्र पाटील यांचे हे सुपुत्र. एक 40+ विस्फोटक ध्वस्त फलंदाज ऋतांश रामचंद्र पाटील. नेहमी हा गावदेवी झोगावमध्ये खेळत असतो. बऱ्याच ठिकाणी म्हणजे स्पर्धेला जातो. मयूर भोयर असेल, सुशील धाकवाल यांनी मगाशी चांगली गोलंदाजी केली होती. 46 फॉर द लॉस ऑफ. आणि ऋतांशु
तगडा फलंदाज, रांगडा फलंदाज. आपलं नैपुण्य, आपलं प्रावीण्य, आपला कसब कसा दाखवत आहे गोलंदाज निखिल मडवी, अक्षय मडवी. बॉलिंग मार्क तयार. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. नवी मुंबईकरांची ही अनमान असलेली आमची नामवंत स्पर्धा. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होता विकेट. हो हो हो, ग्रेट डिलिव्हरी. चेंडू गेला शॉर्ट थर्ड मॅनला पुन्हा एकदा. थोडीशी मिस फिल्डिंग, पण धाव मात्र एकच मिळाली. यस, ओनली 1 रन्स विल बी गेटिंग. टोटल स्कोर इज 47. 47 धावा, 3 बाद 47. अतिशय चांगली संकल्पना घेऊन गेलेली बांधली NMTC यांच्या अंतर्गत नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन. पहिल्यांदाचा हा जबरदस्त शिम बॉल असेल, येलो बॉल असेल आणि हा हेलिकॉप्टर स्ट्रोक. पुन्हा चेंडू जाईल सीमा रेसे लगत. राहुल शेट्टी अतिशय अफलातून फिल्डिंग, ट्रेमेंडस फिल्डिंग ॲट द वाईडिश मिड विकेट. मिळतील दरम्यान 2 धावांचा बेनिफिट. संघाची धावसंख्या झाली 49. ओनली 1 रन्स रिक्वायर फॉर 50. 49 धावांचा डोलारा. अतिशय चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या 49. 114चा मात्र आज रेकॉर्ड झाला. शेवटची मॅच, क्रुशियल मॅच, अतिशय महत्त्वपूर्ण सामना. जिंकेल तो जाईल सेमीफायनलमध्ये. राईट आर्म होदेकर पुन्हा मिड विकेटला चांगला टायमिंग, पण तो झेल झालाय, ऋतून बसलाय. मिळेल फक्त 1 धाव आणि धावा झाल्या 50. अजूनही बॉल बाकी आहे तब्बल 2 balls to go. घेत आहे योगेश भोईर यांच्या गोट्या भरून घ्या दोघांच्या. या सचिन मात्र साहेब या. आणि फलंदाज तिसरी विकेट तंबूच्या दिशेने मार्गस्थ. ट्रायडेंट नवी मुंबई. मोमेंटो या प्लीज. तुमचं हे सन्मानचिन्ह घेऊन जाता प्लीज. ट्रायडेंट नवी मुंबई. सुरेशजी राणा, राणा अंकल आमचे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. नवी मुंबईतील एक ख्यातनाम उद्योगपती, उद्योग भाषण. त्याने तुमचा मोमेंटो घेऊन जाता प्लीज. येस प्लीज घेऊन जा. आणि तुम्हाला मी म्हणतोय हिंदीचे अतिशय तंत्रशुद्ध समालोचक, घनसोळी गावचा बुलंद आवाज, मुलुक मैदान तोप सचिनजी म्हात्रे यांना सन्मानित करतील आमचे या स्पर्धेचे पदाधिकारी. योगेश भोईर या प्लीज. यांच्या शोभा हस्ते सचिनजी म्हात्रे. कॅमेरामन इकडे बघा. येस सचिन म्हात्रे आपण आलात. अतिशय चांगलं समालोचन आणि उपकृत केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. त्याच्यानंतर आमचे राहुलजी राठोड, अतिशय दमदार पहाडी आवाज, अल्पावधीतच फेमस झालेले, विख्यात झालेले राहुलजी राठोड यांना सन्मानित करतील योगेशजी भोईर. कृपया ट्रायडेंट नवी मुंबई तुमचं सन्मानचिन्ह घेऊन जा प्लीज. या सूर्यकांत मडवी या प्लीज. बाळा जाऊ दे, त्यांचे घरची स्पर्धा आहे, त्यांना काय ते पदाधिकारी आहेत ना, ते घेऊन जातील आज 9 द्या नाही का. चला षटक क्रमांक 4. अजूनही बॉल बाकी आहेत म्हणजे संपलं का. येस राहिलं शेवटचा अंतिम हाकेचा निर्वाणीचा फायनल षटक. स्लॉग ओव्हर. याच्यानंतर थोडंसं मी विनंती करतो सचिन म्हात्रे जाता जाता जरा शेवटचा हात मारून जा नाही का. हा बरोबर आहे, गावाची टीम आहे. येस काय असं जत्रा तुमची पालनावाला पण तुम्हीच, बरोबर की नाही. काय पहिल्यांदा पालनावाला गेला म्हणजे जत्रा संपली.
पालनवाल्याने पहिले थांबायला पाहिजे का जत्रा असू द्या नसू द्या. हा बरोबर की नाही. चेंडू जाईल डीप पाहिजे लॉंग लेग जाणे स्लिप पाहिजे स्क्वेलिक यांच्यामधून पुन्हा दा चांगलं फिल्डिंग सीमा रेषे लगत मिळतील 2 धावा 2 धावेचे बेनिफिट. संघाची धावसंख्या झाली 52 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 52 शेवटचं षटक प्रगती पदावर असेल. गोलंदाज असेल प्रिन्सिंग. सेक्टर 48. काय रे सगळं नाव असे ख्रिश्चन नाव एक दुसरं नाव म्हणजे आंब्याच्या झाडाला बघा पंचाचा कलम करतात. पंचाचे घर पंखा आणि आंबे पंखा आणि वाईटचा इशारा. यस एक धाव मिळते 1 धावेचा इशारा. आता मात्र दिवसभरात अंपायरने अतिशय चोख कामगिरी बघूया. निर्णय दिले ते अतिशय चांगले निर्णय निर्दोष निष्कलंक निपक्षपाती निर्णय न्यूट्रल अंपायरिंग या स्पर्धेमध्ये बघायला मिळाले. कोणाला फेवर केलेलं नाही कारण स्पर्धा अतिशय मोलाची आहे. चांगली स्पर्धा कुठल्याही प्रकारचं गालबोट नाही वर्तन मिसबिहेवियर नाही. हो ग्रेट डिलिव्हरी पुन्हा एकदा बेट झाल्या फलंदाज. यस काय बघूया भवऱ्यासारखा फिरला पण झेल मात्र घेतला कारण जे झेल असे कठीण असतात. चौथ्या विकेटचं बदन 4 बॉल. काय टॉनी मडवी संघानं मात्र दमदार गोलंदाजी केली. यस आत्तापर्यंतचा मात्र टॉनी मडवी संघाचा पहिल्या षटकाचा जर अपवाद सोडला नंतर मात्र अतिशय बेहतरीन गोलंदाजी. जाणारा नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील फलंदाज आतिश पाटील बेलापूर. टोनी टायटन्स विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाव. दुसरीकडे अतिशय बलाढ्य विहास फायटर झोगावाशी ही टक्कर. बिग फाईट बिग बॅटल धुमचक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी 2 बलाढ्य संघ नवी मुंबईतील दादा संघ लोहा लोहे को काटता है. बेस्ट अगेन्स्ट बेस्ट. चला येणारा फलंदाज असेल आतिश पाटील. ट्रिपल यस 5 कॅमेरे सहित चांगली टीम. चला स्पीडअप करा प्लीज. हो हो होऊया चेंज ऑफ पेस गतीपर्यंत पहिला चेंडू पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी थोडंसं फ्लाईट आणि 1 बाउन्स अनपेक्षित उचली दिली आणि हा चेंडू गेला डॉट बॉल. खरं म्हणजे आता अटॅक करायला पाहिजे. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन असेल. धावा फार कमी आहेत कारण धीरज बोईसा काय बलाढ्य. हो 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 खोलात टाकलाय चेंडू पुन्हा एकदा. काहीही काय गोलंदाजी चालू आहे बघूया. पहिल्यांदा फ्लाईट त्याच्यानंतर चेंडू थोडासा खाली ठेवला. काय भेदकता आहे अचूकता दहाकदा जबरदस्त गोलंदाजी बेहतरीन मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग दॅट शुड बी डॉ. 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 53-4 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बाद 54. लेफ्ट राहून दे विकेट पुन्हा एकदा. काय गोलंदाजी बाबा रे बेहतरीन भयानक भयावह गोलंदाजी. जालिम जलाल विषारी मारा भिकारी मारा. पुन्हा एकदा फलंदाज लाचार झाला मजबूर विवश काही करता आलं नाही आणि विकेट देऊन गम बसला. म्हणजे विकेट जाईल म्हणजे 5th. पहिली फली कापून काढली दुसरी फली कापून राहिलेले शेवटचे. यतीन भोईर तुमच्या हापूस गेल्या तर फक्त लंगड आंबा बाकी नव्हता. नाही बल्लेबाज न्यू मॅनेज. येथून कोण नाव काय रे सुरेश दुर्वेश. नवीन माल दिसतोय. यस मिस्टर गावदेवी ऐरोळी संघाकडून आपलं प्रदर्शन करताना दुर्वेश. आणि फलंदाज आणखीन एक विकेट. यस धावचित खरं वास्तविक धाव नव्हतीच पण तो धाव घेण्याचा मानस आणि विकेट जाईल 6वी. बॉल अजून बाकी आहे. तब्बल भ्याला कोटा संपलाय. 5 षटकामध्ये धावा कुठल्या तब्बल 54 म्हणजे बरोबर आखरी 55. सचिनजी स्कोर फार कमी आहे. एक काटेकी टक्कर तुम्हाला दिसेल बघायला मिळेल का
एक रोमांचक सामना, चित्तथरारक सामना मिळेल का? एक जबरदस्त क्लायमॅक्स. बघूया शेवटची इनिंग, जो जिंकेल तो जाईल सेमीफायनल. उर्वरित 5 षटकांसाठी ऑल कॉल टू मिस्टर सचिन जी म्हात्रे इन हिंदी. चला, त्याचबरोबर ज्या आवाजाची उत्सुकता सातत्याने असते, खऱ्या अर्थाने रायगड कल्याण डोंबिवली असेल, अनेक भागामध्ये या आवाजाची उत्सुकता लाभलेली असते आणि त्यांचा सन्मान आज आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यांचं दशरथजी पाटील सर यांचाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. तर मी विनंती करतोय नवी मुंबई आयोजक कमिटी आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करायचंय. दशरथजी पाटील सरांचा सन्मान इथे होतोय या मुख्य व्यासपीठावरती. आपल्या आवाजाच्या जोरावरती आज तुम्हा सर्वांना वेळ लावला आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. ज्या आवाजाची उत्सुकता सातत्याने असते, आज कल्याण डोंबिवली रायगड परिसरामध्ये देखील या आवाजाची भरपूर चर्चा सातत्याने होत असते. आणि आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील हा आवाज अक्षरशः बरसला आणि त्यांचाही सन्मान इथे या मुख्य व्यासपीठावरती होतोय. मनापासून आभार सर, आपण आलात, या स्पर्धेमध्ये आपली शोभा वाढवली, स्पर्धेची शोभा आपण वाढवली. आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. पूर्वार्ध संपल्या, उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल याची संपूर्ण माहिती कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. सचिन सर, तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला, 55 धावांचा पाठलाग करायचा आहे मित्रांनो. उद्या 9:30 वाजता पहिला बॉल पडेल. 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे आणि 9:30 वाजता पहिला बॉल पडेल. उशिरा येणाऱ्या टीमवरती आक्षेप घेतला जाणार आहे, त्या टीमला कारवाई केली जाणार. 3 धावांची पेनल्टी त्या टीमला असेल. पहिली टीम आहे, थोड्याच वेळामध्ये मी अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत करतोय. उद्या देखील 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळेल. उद्याचं वार गुरुवार आणि थोड्याच वेळामध्ये संपूर्ण माहिती. उद्या 9 वाजता रिपोर्टिंग होणार, 9:30 वाजता पहिला बॉल पडेल याची दक्षता घ्या. 55 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. उद्या मित्रांनो पहिली मॅच आहे शिरवणे प्रतिष्ठान त्याच्या विरोधामध्ये वरद लॉजिस्टिक नवी मुंबई, ओमकार केनी त्याच्याबरोबर अरविंद राणा. दोन्ही टीम मित्रांनो 9 वाजता रिपोर्टिंग तुम्हाला करायची आहे आणि 9:30 वाजता पहिला बॉल पडेल याची तुम्ही दक्षता घ्या. सेकंड मॅच आहे जय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नेरूळ, तर त्याच्या विरोधामध्ये वन सोल्युशन स्यूट्स 48. एका बाजूला राहुल तर एका बाजूला सचिन नाईक, मिस्टर कॅप्टन कूल. दोन्ही टीम तुम्हाला यायचं आहे. उद्या 9 वाजता पहिला बॉल पडेल याची दक्षता घ्या. आणि रविवार शुक्रवारचा दिवस, अखेरचा दिवस या स्पर्धेचा. आपण पाहू शकाल मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर, भूषण पाटील आणि त्याच्या विरोधामध्ये DR पाटील वॉरियर्स तुर्बे, भूषण पाटीलच्या विरोधामध्ये नमित पाटील. एकाच टीम मध्ये सातत्याने खेळतात, परंतु एकामेकांच्या बरोबर शुक्रवारी ते देखील 9 वाजता तुम्हाला ही रिपोर्टिंग करायची आहे. दादा 9:30 वाजता पहिला बॉल पडला पाहिजे याची कृपया तुम्ही दक्षता घ्या. त्याच्यानंतर अखेर शेवटची लढत आहे कुक्षत एव्हेंजर्स त्याच्याबरोबर मॅग्निफिशन नवी मुंबई. कुक्षत एव्हेंजर्स विनोद पाटील आणि त्याच्याबरोबर पार्थ चंदन, हे अखेरची लढत आपण खेळवणार आहोत. तोपर्यंत जाऊया, या स्पर्धेचा आनंद आपण घेत आहेत. आजच्या दिवसातली अखेरची मॅच, 55 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. कशा रीतीने धावा डिफेंडिंग होणार, हारलात तर 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. जो जिंकेल तो जाईल थेट सेमीफायनल मध्ये. काय घडेल काय बिघडेल याची संपूर्ण माहिती आज माझ्या बरोबर जुळलेले आहेत. हिंदीचा आवाज, आपल्या भारताची राष्ट्रभाषा म्हणजे हिंदी. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सचिन सर माझ्या बरोबर जुळलेत. घनसोली गावाचा आवाज आज अखेर आपण पाहू शकाल, ज्या आवाजाने तुम्हाला सर्वांना तल्लीन केलेत असे सचिन सर या मायक्रोफोन वरती. तोवर धन्यवाद. हेलो, चलते हैं मैच को और फिर एक बार
फिर एक बार पहली गेंद आड़े बल्ले से खेली हुई गेंद फील्डर पर तैनात किए गए। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर श्री गणेशक किया है अपने खाते का, क्योंकि देखिए 11 रन प्रति ओवर से रन बनाने मैच जीतने के लिए चलते हैं मैच को। और फिर एक बार मंच पर उपस्थित मेहमान दर्शक माए बाप ट्रिपल एस लाइव के माध्यम से जितने भी दर्शक जुड़े हैं यहाँ पर स्वागत कर रहा हूँ फिर एक बार आप सभी का। एनएमटीसीए प्रेजेंट्स रबर बॉल प्रीमियर लीग 2025 के सत्र में सत्र बड़ा है, मंच बड़ा है। इस मंच का सरपंच आपको अगर बनना है आज कुछ बड़ा करना पड़ेगा। सलामी की जोड़ी बीच मैदान पर निखिल और राहुल की, और उन्हें लगाम लगाने उतरे हैं योगेश भगत। फिर एक बार अच्छी गेंद स्लो वार गेंद थी, मिश्रण किया था आपने गेंदबाजी में, स्विंग एंड मिस गेंद, सॉरी आउटसाइड ऑफ जाती हुई गेंद वाइट गेंद करार दी गई है। यहाँ पर एक रन टीम के स्कोरबोर्ड में जरूर गिना जाएगा। यहाँ पर देखिए जब जब राहुल विविधता की जाती है, एक तो वाइट विकेट या फिर 4 या 6 खाने के पड़ते हैं गेंदबाज को, पर कहीं ना कहीं इस बार वाइट गेंद से संतुष्ट होना पड़ा। एक रन टीम के स्कोरबोर्ड में आ चुके, एक के साथ टीम का स्कोर है 2 बिना किसी विकेट के नुकसान पर। आने वाले 29 गेंदों में 53 रन यहाँ पर टारगेट सेट किया गया है। और टारगेट ये पहाड़ चढ़ने उतरे 2 बल्लेबाज, 2 बेहतरीन बल्लेबाज, एक लेफ्ट हैंडेड निखिल मड़वी है, एक राइट हैंडेड राहुल, रन गन मशीन के नाम से सुप्रसिद्ध है। आज यहाँ पर मशीन कहीं ना कहीं आपको ग्रीसिंग करनी पड़ेगी इस मैच को जीतना है। फिर एक बार स्विंग एंड मिस और पिच गेंद थी, कहीं ना कहीं आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था निखिल ने, असफल। गेंद गई विकेट कीपर के दृष्टि में, डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक। यहाँ पर देखिए आज का पूरे दिन की विविधता देखी जाए तो टारगेट कहीं ना कहीं 50-50 है। आप नहीं हावी हो सकते क्योंकि 11 रन प्रति रन के साथ यहाँ पर टारगेट सेट किया गया है और 2 बेहतरीन बल्लेबाज बीच मैदान पर है और एक बेहतरीन गेंदबाज गेंदबाजी करने उतरा है। यानी कि कहीं ना कहीं ये मैच दर्शकों को आखिरी गेंद तक लुत्फ देगी। इस बार फिर एक बार पटकी हुई गेंद थी और यहाँ पर अरे बल्ले से खेलने का प्रयास किया था निखिल मडविन ने, असफल। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। यहाँ पर शांत शुरुआत शांत क्यों ना हो, क्योंकि योगेश भगत ने इससे पहले मैच में अच्छी गेंदबाजी की थी और उसे उसी कदमों में कदम रखते हुए नजर आ रहे हैं। अभी तक 3 गेंदें फेंकी है, लगभग 3 रन खर्च किए और टारगेट है 55 रन का। फिर एक बार दूसरी दफा स्ट्राइक एंड पर नजर आएंगे राहुल शेट्टी ऑन स्ट्राइक, योगेश भगत रहेंगे बॉलिंग मार्क पर। 8-10 कदमों का इस्तेमाल अपने बॉलिंग मार्क पर। फिर एक बार ये चले योगेश भगत, इस बार खड़े खड़े ऑन द टांस खेलने का प्रयास किया था, फिर एक बार प्रयास असफल। कहीं ना कहीं वेरिएशन सफलतापूर्वक हो रही है यहाँ पर गेंदबाज योगेश भगत की। एक बेहतरीन गेंदबाजी अब तक योगेश भगत की, जिस तरह से गति का इस्तेमाल किया गया, जिस तरह से स्लोअर गेंद फेंकी है, पूरी तरह बांध कर रखा है दोनों बल्लेबाजों से, क्योंकि दोनों बल्लेबाज अच्छे फॉर्म में। अगर मैं निखिल की बात छिड़ी जाए, राहुल की बात छिड़ी जाए, इससे पहले मैच में अच्छी बल्लेबाजी की 3 बल्लेबाजों ने, पर उनको पूरी तरह लगाम लगाने का काम यहाँ पर योगेश भगत ने किया है। फिर एक बार आड़े बल्ले से स्विंग एंड मिस, इस बार गति परिवर्तन, गति का इस्तेमाल, गति के साथ बल्लेबाज को बीट किया है मैं जरूर कहूंगा। यानी कि फिर एक बार डॉट गेंद की समाप्ति, यानी कि कुल 5 गेंदें फेंकी अब तक योगेश ने। 5 महत्वपूर्ण गेंदें मैं जरूर कहूंगा, क्योंकि दोनों बल्लेबाज को किसी भी तरह खोलकर या पर खुलकर खेलने का प्रयास किया है जरूर, पर खेलने का मौका नहीं दिया है। 3 रन। इस बार गेंद और बल्ले का संपर्क हुआ है, आवाज आया टक, मिडल द बैट, रिजल्ट आता 100%। यहां पर गेंद गई है गगन चुंबी छक्के के लिए, लाजवाब प्रदर्शन। आखिरी गेंद पर कहीं ना कहीं निगाहें टेकी, आखिरी गेंद पर कहीं ना कहीं बल्ला और गेंद का मिडल हो चुका है और रिजल्ट आया है 100%। डीजे आइए।
जो कि बॉलिंग अटैक है वियांस फाइटर्स जुगाव का, एक अच्छा अटैक है। देखिए पहली ओवर फेंकी थी यहाँ पर योगेश भगत ने, उसके बाद हमजा खान, उसके बाद यहाँ पर अनुराग मिश्रा, उसके बाद यहाँ पर कहीं ना कहीं खुद कैप्टन मयूर भोईर। एक अच्छा बॉलिंग अटैक है, यानी कि मैच के लुफ्स कहीं ना कहीं आखिरी गेंद तक जरूर यहाँ पर देखने मिलेंगे दर्शकों को। येस, चांगलं क्रिकेट पाहत आहे निखिल भोईर. निखिल मडवी यांचं कौतुक करेल. कुठे थांबायचंय, कुठे लढायचंय हे सध्या पाहताय. पहिला योगेश भगतचं षटक होतं, चांगला बॉल पडत होते, त्याच्यानंतर त्यांना सन्मान दिले. हमजाचा पहिला बॉल शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलवर हुक केले. हे चांगलं क्रिकेट आहे. कुठे संयम तुम्हाला ठेवायचंय, कुठे आक्रमण करायचंय हे बॅटरला चांगला माहिती असतो. इथे अवे फ्रॉम द बॉडी होते. व्हाईट बॉल आमच्यापर्यंत पंच बोलतायत की व्हाईट बॉलनं टीमची धावसंख्या पुढे जाते 16 वरती. 55 धावाचा पाठलाग करायचा आहे. एक एक रन भरपूर इंपॉर्टंट आहे. जरूर यहाँ पर देखिए इंपॉर्टेंट क्यों है, अगर आप मैच जीतते हो तो आपको तीसरे दिन यहाँ पर कहीं ना कहीं सेमीफाइनल मैच खेलनी पड़ेगी। अगर आप मैच हारते हो तो सीधा घर का टिकट, यानी कि कौन खेलेगा यहाँ पर, कौन टिकेगा, ये आने वाले कुछ पल आपको बताएंगे दोस्तों। स्ट्राइक एंड पर फिर एक बार नजर आएंगे यहाँ पर निखिल। इस बार कहीं ना कहीं लेट बैट शॉट खेलने का प्रयास किया था पर नहीं, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर। कहीं ना कहीं एक रन से ही संतुष्ट, फिर एक बार एक रन टीम के स्कोरबोर्ड में गिनी जाएगी। 17 ऑन द बोर्ड विदाउट लॉस्ट। सलामी की जोड़ी, काफी साल ये जो सलामी की जोड़ी है निखिल और राहुल की, आज कहीं ना कहीं टानी टाइटंस के माध्यम से यहाँ पर नजर आ रही है। पर घनसोली 11 का नेतृत्व काफी साल किया है जोड़ी ने, यानी कि कॉम्बिनेशन है दोनों का काफी अच्छा है। येस, खरंच ही चांगली बाब आहे. दोन्ही बॅटर्स आपण पाहत आहे, दोन्ही खेळाडू घनसोलीवरून बिलॉंग करतात आणि दोन्ही खेळाडूचं ताळमेळ पण खूप चांगलं आहे. आपण सध्या पाहत आहे. बोलो तयार ओव्हर द विकेटने. इथे शॉर्ट बॉल आहे, बाटशी कडा, कमी गतीचा बॉल, अखेर कॉट बिहाइंड, टिपला झेल, संपला बॅटरचा खेळ. राहुल शेट्टी गॉन गॉन गॉन. विकेटचं बटन फलंदाज बाद. मोमेंट पर क्रुशियल विकेट आई है, क्योंकि देखिए जब चेस होता है तो राहुल की महत्वपूर्ण भूमिका होती है, पर यहाँ पर कड़ी सफलता, अच्छी सफलता यहाँ पर दिलाई है मैं जरूर कहूंगा हमजा खान ने। जब मौका मिला हमजा खान को बल्लेबाजी करते हुए अच्छी बल्लेबाजी की है, उसके बाद गेंदबाजी करते हुए यहाँ पर पहले गेंद पर जरूर 6 खाए थे, पर उसके बाद बड़ी विकेट यहाँ पर। फिर एक बार यहाँ पर कहीं ना कहीं आड़े से प्रयास किया था तुषार ने, पर असफल। फिर एक बार डॉट गेंद यहाँ पर आता हुआ हमजा खान के माध्यम से। कुल देखा जाए टीम का स्कोर है अभी भी इस ओवर की 2 गेंदबाजी शेष है, 17 ऑन अ बोर्ड। 11 रन प्रति रन से यहाँ पर शुरुआत की थी, बनानी थी मैच जीतने के लिए, पर कहीं ना कहीं उसके बाद यहाँ पर जकड़ कर रखा है मैं जरूर कहूंगा जुगाव टीम के गेंदबाजों ने। यहाँ पर कुल स्कोर है 17, लॉस्ट ऑफ 1 विकेट, अभी भी 2 गेंदबाजी शेष। फिर एक बार यहाँ पर वेरिएशन करने का, पटकने का प्रयास किया था, प्रयास असफल। गेंद गई, व्हाइट गेंद करार दी गई यहाँ पर। एम्पायर और यहाँ पर 1 बाउंस का इंटेंट भी आता हुआ मैं जरूर कहूंगा लेग एम्पायर के माध्यम से। फिर एक बार बैक फुट का पंच की गेंद है, फिल्टर वहां पर तैनात किए गए, पर उसी बीच यहाँ पर जब तक फील्ड करे 2 रन चुराने में कामयाब हुए। 2 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा 2 बल्लेबाजों को। कुल देखा जाए 20 ऑन बोर्ड, 20 रन टीम के स्कोर पर आ चुके। टीम का स्कोर है 2 रन, यानी कि अभी भी इस ओवर के आखिरी गेंदबाजी शेष। जिस रन से यहाँ पर लगभग रन बनाने हैं, उस रन से यहाँ पर रन बन रहे मैं जरूर कहूंगा टॉनी टाइटंस घनसोली टीम के। 19 गेंदों में 35 रन बनाने हैं मैच जीतने के लिए। फिर एक बार यहाँ पर देखिए कड़ा प्रहार करने का प्रयास जरूर किया था, स्विंग एंड मिस गेंद गई है इस बार कहीं ना कहीं विकेट कीपर के दस्तों में। डॉट गेंद की समाप्ति, अच्छी गेंद के साथ ओवर की समाप्ति होती हुई, यानी कि 2 ओवर का खेल खत्म हो चुका है और 2 ओवर के बाद यहाँ पर टीम का स्कोर है 20 ऑन अ बोर्ड, लॉस्ट ऑफ 1 विकेट। राहुल यस, आता 12 बॉलचा खेळ संपलाय, 20 झालेले आहेत. आता सामना जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. आता सामना डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय सचिन सर. आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे.
जियांश 11 जोगाव टीम एकच विचार करेल की एखादी सेफ ओव्हर जर आली तर आम्ही कमबॅक करू शकतो. येस, पंचांचा सिग्नल पहा. स्विंग बॉलची मागणी होती ओव्हर नंबर 3 मध्ये आणि ती बॉलिंग करण्यासाठी दिसेल अनुराग मिश्रा, जो गोलंदाज आहे मुंबई इंडियन्ससाठी सराव टेप नेट बॉलर म्हणून ज्याची मागणी होते तोच गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. लेदर बॉल क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे. मगाशीच भूषण पाटील भाऊने उल्लेख केला की बाबा 5.5 करोड मध्ये या खेळाडूची मागणी झाली आहे. पॉइंट 5.5 करोड पॉइंट्सने या खेळाडूची मागणी झाली आणि तो खेळाडू सोल्ड झालाय 10 PL. CTL 10 भरभरून शुभेच्छा आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय बॉलिंग करण्यासाठी. इथे मोठा फटका मारायचा डीप मध्ये, चांगली फिल्डिंग येते होती, रन मिळणार नाही. आता 17 मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 55 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 17 बॉल आणि 35 करायचे आहेत. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे सचिन सर. ट्विस्ट नहीं है, ये कॉम्बिनेशन, ये देखिए काफी क्रिकेट एक साथ खेले ये दोनों भी, दोनों अच्छी तरह जानते हैं एक दूसरे को, पर आज किसकी जीत होगी ये देखने वाले पल रहेंगे. इस बार देखिए स्कॉटलैंड के क्षेत्र में खेली हुई गेंदें फील्ड पर तैनात किए गए, जब भी इस फील्ड करे एक ही रन से संतुष्ट, क्योंकि देखिए तुषार मॉन्टी भी अच्छे फॉर्म में, इससे पहले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी, यानी कि क्षमता इस बल्लेबाज में कड़े प्रहार करने की, पर आज क्षमते पर खरे उतरना पड़ेगा. टीम को जरूरत है, करो या मरो की मैच है, कहीं ना कहीं मैच में पकड़ बनाने का काम जरूर कर रहे हैं टॉनी टाइटंस टीम के बल्लेबाज. पर जिस तरह से गेंदबाजी हो रही है, अगर लेदर की बात छेड़ी जाए, हमजा खान भी अच्छे लेदर प्लेयर है, उसके बाद यहाँ पर गेंदबाजी करने आए अनुराग मिश्रा अच्छे लेदर प्लेयर है, ये अनुभव इनका कहीं ना कहीं आज काम आ रहा है. इस पर गति परिवर्तन, गति का इस्तेमाल किया गया है. यहाँ पर फुल स्पीड के साथ गेंद फेंकी थी, डॉट गेंद की समाप्ति, बल्लेबाज देखते रह गए, यानी कि डॉट गेंद, गेंद गई विकेट कीपर के दस्तों में, यानी कि दूसरी गेंद डॉट. 3 गेंदें फेंकी, 1 रन खर्च किया. कुल रन देखा जाए 21 ऑन बोर्ड. अभी भी इस ओवर के 3 गेंदानी शेष. जरूर चाहेंगे इस ओवर को कहीं ना कहीं संभाल कर खेले, आने वाले 2 ओवरों में हल्ला बॉल करे. फिर एक बार यहाँ पर लाजवाब ड्राइव में जरूर कहूंगा, गेंद और बल्ले का संपर्क अच्छा हुआ था, पर फिल्टर वहां पर तैनात किए गए. ये खेल है, ये क्रिकेट है दोस्तों, और ये इनकी शैली है, मैं जरूर कहूंगा तुषार की. जब 360 ग्राउंड पर एक बल्लेबाज बल्लेबाजी करता है तो उसका इस्तेमाल अच्छी तरह करता है, पर आज यहाँ पर कहीं ना कहीं विपरीत बल्लेबाजी. अभी भी 2 गेंदानी शेष है, टीम का स्कोर है 22, यानी कि विश्लेषण देखिए 14 गेंदें बची है और मैच 33 रनों की जरूरत है. मैच काफी करीब है, पर किसी एक बल्लेबाज को गेयर अप होना पड़ेगा, किसी एक बल्लेबाज को अपना बल्ला हल्ला बॉल करना पड़ेगा. फिर एक बार हल्का दूसरे के लिए गेंदे ग्लांस किया, 1 रन से संतुष्ट, यानी कि थाम लिया है दोनों बल्लेबाजों ने कि इस ओवर को आपको संभाल कर खेलना है और अगली ओवर में, आने वाले ओवरों में, आने वाले गेंदों में आपको हल्ला बॉल करना है, क्योंकि मैच करीब है. 13 गेंदें बची है और 32 रनों की जरूरत है. कहीं ना कहीं जरूर चाहेंगे अगली आने वाली 12 गेंदों में अपना विकेट क्रीज पर रहे तुषार. आखिरी गेंद, अच्छी गेंदबाजी अब तक यहाँ पर अनुराग मिश्रा की ओर से, क्योंकि स्विंग गेंद की ओर है ये, और स्विंग गेंद अच्छी तरह करना जानते हैं ये गेंदबाज, और वो गेंद उनके हाथ में थमा दी है, और उसी तरह की लाजवाब गेंदबाजी. 5 गेंदें फेंकी, 3 रन खर्च किए. आखिरी गेंद फिर एक बार, या इस बार लाइन से भटकते नजर आ रहे, वाइड गेंद करार दी गई है. 1 रन टीम के स्कोरबोर्ड में गिनी जाएगी, के साथ यहाँ पर टीम का स्कोर है 23, यानी कि विश्लेषण 13 गेंदें बची है मैच जीतने के लिए, 31 रनों की जरूरत. राहुल सर 13 गेंदें 31 रन, निखिल मडवी जैसा बल्लेबाज अब तक क्रीज पर शाबूत. येस, 13 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. सामना डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. इथे चांगला फटका खेळलाय, कव्हरला उडवलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे आहे, परंतु 1 रन पूर्ण होते. दुसरे धावेचा कॉल दिलाय, पाहता पाहता दुहेरी मध्ये कन्वर्ट होते. चांगलं ताळमेळ आहे दोन्ही बॅटरचं. 2 धावा वेगाने कन्वर्ट होत आहेत. एकेरीला दुहेरीमध्ये चित्त्याच्या चपळाईने कन्वर्ट केले जात आहेत. षटक इथे संपले. 26 झालेत. 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. सर आता मॅच मध्ये मजा येणार आहे. जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल 29 धावा आता करायच्या आहेत. काय घडेल काय बिघडेल, सामना डोलायमान अवस्थेत गेलाय. 12 बॉल 29 धावा, जवळपास 14.50 ची सरासरी आता तुम्हाला इथे गाठायची आहे. देखिए राहुल सर
जिस तरह से टीम चल बिचल हो चुकी है जुगाव टीम की, उसी तरह से यतीन भोईर भी यहाँ पर नजर नहीं आ रहे हैं। मेरे ख्याल से डगआउट में जाके बैठ चुके हैं यतीन भोईर। जरूर चाहेंगे अपने गांव की टीम है, गांव की टीम जीते, पर कहीं ना कहीं शांत नहीं है। 12 गेंदें बची है मैच जीतने के लिए। 29 रनों की जरूरत, 29 रन्स टू विन फ्रॉम लास्ट 12 बॉल्स। यहाँ पर ड्रिंक्स ब्रेक का टाइम है, जब तक मैं जरूर कहूंगा ड्रिंक्स ब्रेक तक मैं जरूर यहाँ पर शुक्रिया अदा करना चाहूंगा NMTCA के जो कोर कमेटी है, वो यहाँ पर इस बड़े मंच पर हमारे जैसे कमेंटेटर्स को यहाँ पर बैठने का मौका दिया, और मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करना चाहूंगा। राहुल, मैच देखिए, 12 गेंदे 29 रनों की जरूरत है। मैच मैं अब भी कहूंगा 50-50 है, दोनों छोर से मैच है। जो अच्छी गेंदबाजी करेगा वो मैच जीतेगा, जो अच्छी बल्लेबाजी करेगा वो मैच जीतेगा। कौन करेगा, कौन घर का टिकट कटवाएगा, कौन यहाँ पर तीसरे दिन आकर सेमीफाइनल का मैच खेलेगा, ये आने वाले कुछ पलों में आपको दोस्तों पता चलेगा। गेंदबाजी की धमाल संभाले हुए गेंदबाज सुशील धाकवल, जो गांव से बिलोंग करते हैं और अपने गांव के लिए आज 100% करने का प्रयास करेंगे। इस बार बैट पर जगह पंच की गेंद फील्ड ड्रॉप पर तैनात किया गया। इस बार मैं कहूंगा OUT आउट, यानी कि बड़ी मछली जाल में फंसती हुई। जिस विकेट की तलाश में थे, यहां पर मैं जरूर कहूंगा वियांस फाइटर्स टीम के प्लेयर्स, वो विकेट यहां पर आती हुई। निखिल मडवी बैक टू पैवेलियन, एक बड़ी मछली जाल में फंसती हुई, एक बड़ा झटका यहां पर रखता हुआ मैं जरूर कहूंगा ट्रॉनी टाइटंस कंसोली टीम के लिए। डीजे वाटलं नव्हतं 55 धाबा सहज चेस होणार की काय। आता 11 मध्ये 29 करायचं आहेत। सचिन सर, सरड्यासारखा रंग बदलणाऱ्या खेळाचं नाव आहे क्रिकेट। आपण सध्या पाहत आहे क्रिकेट के जैसा रंग बदलने वाला खेल का नाम है क्रिकेट। 11 बॉल 29 धाबांची आवश्यकता आहे। आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत, रुणाल नारायण म्हात्रे। आणखीन एक गोठवली गावाचा आणखीन एक परफेक्ट ऑलराऊंडर मैदानामध्ये आलाय, रुणाल म्हात्रे। 11 बॉल आणि 29 धाबांची आवश्यकता। सुशील धाकवलने पहिल्याच बॉलवरती यश प्राप्त केलंय, चांगली बॉलिंग होती। 11 बॉल 29 करायचे आहे। बॉलर तयार, कहाणी में ट्विस्ट। कमी गतीचा बॉल होता, आक्रमण करायचं आहे, परंतु चांगला बॉल आहे। वाह, फटल्यानंतर अखेर विकेट कीपरचा वेध घेतला, परंतु यस DRS ची मागणी होती। तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय। पंच पांडल इथे आमच्या बरोबर जॉईन होत आहेत। 11 बॉल मध्ये 29 करायचे आहेत। हा व्हाईट बॉल आहे की डॉट बॉल आहे, थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय। गती कमी होती, रुणाल म्हात्रे बॉल सोडला अवे फ्रॉम द बॉडी, थोडा शफल झाला। बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेले आहेत, पंचांनी दिलेले आहे फेअर डिलिव्हरी, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलेले आहेत। रुणालने चॅलेंज केले, पाहू शकाल बॉल लांब गेलाय की नाही याची देखील शहानिशा इथे होते। चला, यस, रुणाल म्हात्रेचा जो रिव्ह्यू आहे तो सक्सेसफुल झालाय। व्हाईट बॉलची सांगता होती। आता 28 करायचे आहेत। बॉल तयार, इथे चांगला बॉल खोलात टाकलाय, परंतु बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅनला। 1 रन पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय। एका धावांसाठी लढताना दिसत आहे। संघर्षाची लढाई कोणाला म्हणतात मित्रांनो? सचिन सर, राजकारणामध्ये एका मतांना महत्व आहे, परीक्षेमध्ये एका मार्कांसाठी मुलं अपयशी ठरतात। तसंच तुम्हाला सर्वांना वेध लावलेल्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट। एका धावांसाठी पराभवाचं अंतर गाठावं लागतं आणि तो सध्या आपण पाहत आहे। प्रयत्नाची पराकाष्ठा वेगाने सुरू आहे। बॉल तयार, कमी गतीचा बॉल ऑन द ऑफ खेळलाय। वा, टाका वाजलाय। अखेर
डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार. आणखीन एक हवाई सफर, आकाशाला गवसणी घालणारा बॉल सीमा पार, ठोक डीजे. थैंक यू. देखिए शोल्डर डाउन करने वाला शॉट है, एक गेंद अच्छी थी, गेंद में कुछ खराबी नहीं थी, पर जिस तरह से यहाँ पर शॉट अटेम्प्ट किया है बल्लेबाज तुषार ने, एक लाजवाब, क्योंकि क्रुशियल मोमेंट है और इस मोमेंट पे ये बड़ा फटका आना जरूरी था बल्लेबाजी टीम के लिए, पर यहाँ पर कहीं ना कहीं गेंदबाज कमबैक करने का प्रयास जरूर करेंगे, पर नहीं, फिर एक बार और पिच गेंदी, टाइमिंग बेमिसाल यहाँ पर गेंद और बल्ले का संपर्क होता हुआ यहाँ पर रिजल्ट आता 100%. जरूरी यहाँ पर गगनचुंबी छक्के के लिए गेंद जाते हुए. डीजे आइए. वाह, काय सामना रंगलाय. वाह, पैसा वसूल केला या सामन्याने. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, अंगावरती शहारे निर्माण करणारा सामना. ये खिलाड़ी ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, अपनी टीम की जरूरत देखता है सचिन सर. वाह, अगदी या मॅच ने पैसा वसूल केलाय. 8 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 15 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. तुषार मोहंती आता बरसलाय, जबाबदारी घेतलीये. जबाबदारीचं ओझ आपल्या खांद्यावरती घेऊन बॅटिंगला जवाब सुरू आहे. येणारे 8 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. वाह, या सामन्याने पैसा वसूल केलाय सचिन सर. राहुल, इसे कहते हैं बड़े मैच का प्लेयर तुषार मोंटी. काफी सालों का अनुभव है और अनुभव यहाँ पर आ रहा है. मैच देखिए, दोनों भी गोठोली गांव से बिलोंग करते हैं बल्लेबाज, अच्छा कॉम्बिनेशन दोनों का, और यहाँ पर जुगांव का नेतृत्व करते हैं. मैं जरूर कहूंगा गेंदबाज सुशील, अपने गांव के लिए गेंदबाजी करना है, मैं आज कहूंगा, पर कहीं ना कहीं अच्छी गेंदबाजी की थी. बैक टू बैक 2 छक्के आने के बाद कहीं ना कहीं शोल्डर डाउन, मैंने जैसे कि कहा था, अच्छी गेंद थी और अच्छे गेंद को अच्छा शॉट लगाने में कामयाब हुए थे यहाँ पर बल्लेबाज तुषार. इस बार देखिए कुछ विपरीत करने का प्रयास कैप्टन का, और उससे विपरीत यहाँ पर बल्लेबाजी होती हुई. इस बार भी टाइमिंग बेमिसाल है और गेंद भी जा रही है हवाई सफर करते हुए. बिना टिकट का हवाई सफर बीच मैदान पर होता हुआ यहाँ पर आवाज आया टक, मिडल द बैट, रिजल्ट आता 100%. फटका सुरू आहे सर. असं म्हणतात ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. वाह, काय बॅटिंग सुरू आहे. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. 12 बॉल मध्ये 29 करायच्या होत्या, परंतु तुषार मोहंती नावाचं वादळ जिवंत आहे. मी अजून हारलो नाही, कारण सामना अजून जिंकला नाही आहे. वाह, काय बॅटिंग सुरू आहे, लाजवाब. अगदी अंगावरती शहारे निर्माण केले. आता 7 मध्ये 9, एका हाती किल्ला लढलाय सचिन सर. या खेळाडूने प्रभावित केलाय. 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. कमी गतीचा बॉल आणखीन एक पिक केलाय, परंतु फटका फसलाय. अनुराग त्या खाली. वाह, कॅच पकडलीये. अखेर परतीचा प्रवास करावा लागेल. कहाणी में ट्विस्ट. 6 में चाहिए 9. तोवर जाऊया. डीजे ठोक डीजे. ज्वानी ऐन भरात आले. अखेर धीरज भोईरला मैदानामध्ये यावंच लागलंय. 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. आता संघाला आवश्यकता आहे. धीरज भोईर स्वतः उतरलेत, इंजरी पासून धडपड करतायत. मित्रांनो, भिवंडीच्या स्पर्धेला खेळत होते त्यावेळी रस्त्याला जाता जाता थोडा अपघात झाला, पडले गाडीवरून. तरी देखील ऍज अ आयकॉन म्हणून खेळत होते, तरी देखील माझ्यावरती माझ्या संघ मालकांना भरोसा दाखवलाय. त्याच्यामुळे मला तर यावंच लागेल. हे सध्या पाहत आहे, आवश्यकता आहे. 6 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल, काय बिघडेल, आपण पाहत आहे. सहा बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. रायगड प्रीमियर लीग गाजवत होती, त्याच्यामध्ये
ऍज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून ते खेळत होते, परंतु अखेर जाताना अगदी पाय शेवटी अपघात झाला, परंतु पायावरती दुखापत झाली, डॉक्टरकडे गेले, तरी देखील या मैदानावरती ते आलेत. आपण पाहू शकाल 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पैसा वसूल केला या सामन्याने. राहुल जी 5 दिन पहले की बात है, स्क्वाड में खेलेंगे या नहीं खेलेंगे ये भी प्रश्न चिन्ह था, पर उसके बावजूद कहीं ना कहीं ये ध्येय दिखाया. हाल ही में वो इंग्लैंड टेस्ट क्रिकेट में भी आपने देखा पंत जैसे कि इंजर्ड होने के बाद भी पिच पर उतरे, उसके बाद एक हाथ से खेलने जैक्स उतरे थे, उसके बाद यहाँ पर कहीं ना कहीं रामलीला मैदान पर मैं जरूर कहूंगा जो ध्येय दिखाया, गेंदबाजी करते हुए अच्छी गेंदबाजी की है, यानी कि हाई कॉन्फिडेंस है इस प्लेयर में. कहीं ना कहीं फिर एक बार मैदान पर बल्लेबाजी करने टीम को जरूरत है, एक बड़े मैच विनिंग प्लेयर की जरूरत है और बड़ा प्लेयर मैदान में आ चुका है. रुनाल की बात छिड़ी जाए, एक अच्छे बल्लेबाज, अच्छा ऑलराउंडर है, गोटियोली गांव से बिलोंग करते. आज यहाँ पर कहीं ना कहीं टॉनी टाइटंस गंसुली का नेतृत्व करने का चांस मिला और चांस पर खड़े उतरेंगे, क्योंकि विश्लेषण देखिए 6 गेंदें बची है और 9 रनों की जरूरत है. जैसे कि मैंने कहा था ये पैसा वसूल मैच है और ये पैसा वसूल मैच फिर एक बार आखिरी गेंद तक दर्शकों को देखने मिलेगा. फिर एक बार पटकी हुई गेंद थी, अंदर टांस खेलने का प्रयास किया था, यहां पर कहीं ना कहीं पंच करने का प्रयास किया था, प्रयास असफल. विश्लेषण पूरी तरह, क्योंकि जिस गेंदबाज ने जिम्मेदारी ली है मयूर भोईर ने, बैकबोन ऑफ द टीम, कैप्टन ऑफ द टीम है, और यहां पर कहीं ना कहीं 1 रन चुराने में कामयाब हुए, एक अच्छी बात है. फिर एक बार धीरज भोई स्ट्राइक एंड पर नजर आएंगे. यस, आता 4 मध्ये 8 करायचे आहेत. उत्कंठा शिगेला पोहोचलीये. 4 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. आता धीरज भोईर आलाय मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी, मिस्टर 360 म्हणून ज्याची ओळख आहे. 4 बॉल 8 धावांची आवश्यकता. एका बाजूला आयकॉन तर एका बाजूला आयकॉन. ओ, बीट करून विकेट किपरचा वेध घेतलाय. वा, आता 3 मध्ये 8. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. मित्रांनो, टाळ्या वाजवा, कारण टाळ्यांना जीएसटी नाहीये. 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. पैसा वसूल केला या सामन्याने. सुपर आपण पाहत आहे. आणखीन एक चांगला बॉल हुक करायचा आहे. फटका चांगला आहे, परंतु कॅच ड्रॉप झालीये. अखेर 2 धावा पूर्ण होत आहेत. आता 2 मध्ये 6 धावा. वा मित्रांनो, या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेस आणि कंपल्सरी चेस. या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. धावा काढाव्याच लागतील. 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. पैसा वसूल सामना, अंगावरती शहारे निर्माण करणारा सामना. एका बाजूला टॉनी टायटन्स टीमचे आयकॉन, तर एका बाजूला जियांज फायटर्स टीमचे आयकॉन. बॉल तयार. सामना पे वैध उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सामना फिनिश. बड़े मंच का प्लेयर, जिसकी हमने बात छेड़ी थी, बड़े मंच का प्लेयर क्या होता है, ये सादा उदाहरण बीच मैदान पर क्रूशियल मोमेंट पर बल्लेबाजी करने उतरे. टीम को जरूरत थी. अगदी लढला पडला, संघर्ष केलाय, परंतु मी हार मानणार नाही. धीरज भोईरने आल्याच पावली म्हटलं, टीमला आवश्यकता असेल तर मी उतरू शकतो, आणि ते आवश्यकता अगदी जबाबदारीचं ओझं घेऊन उतरलाय. चला या तुषार, मॅन ऑफ द मॅच. हॅलो, चला या आपण पंचांचाही सन्मान आपण करणार आहोत. एका वेळेस मित्रांनो, क्रिकेटमध्ये कॉमेंटेटर नसले तरी चालेल, परंतु पंच असणं फार गरजेचं आहे. तर आम्ही पंचांचाही सन्मान आम्ही ते करणार आहोत.
चला तुषार आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जावा. चला उद्या मित्रांनो 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि 9:30 वाजता पहिला बॉल पडेल. उद्या जो संघ उशिरा येईल त्याच्यावरती त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय गणेश वेलकर साहेब यांचाही सन्मान, तर यतीनजी भोईर यांच्या उपस्थितीमध्ये गणेशजी वेलकर साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. सन्मानित होतोय. मित्रांनो उद्या जर ठीक 9 वाजता जर कुठलाही संघ उपस्थित नसेल, उद्या 9 वाजता जर रिपोर्टिंग झालं नाही तर त्या टीम वरती पॅनलाइज केलं जाणार आहे, याची दक्षता घ्या. उद्या देखील पाहायला विसरू नका, ऐकायला विसरू नका. तर तुषार आहेत मॅन ऑफ द मॅच. अडचणीमध्ये होता, 12 बॉल आणि 29 धाबा, भरपूर चांगली बॅटिंग, लाजवाब बॅटिंग केली. तुषार मोहंती ठरलेत. गोठवली गावाचा हा खेळाडू तुषार तुमच्यापर्यंत येतोय. बॅटिंग तुमची लाजवाब झाली. 12 बॉल मध्ये 29 करायच्या होत्या, संघ अडचणीमध्ये होते, त्यावेळेला तुम्ही आले, बॅटिंग लाजवाब झाली. काय भावना व्यक्त करताय? आणि झुगाव टीमच्या बरोबर असं वाटलं नव्हतं, 55 धावा डिफेंड करता करता त्यांचाही बॉलिंग अटॅक चांगला राहिलाय. संघ मालकाचा सपोर्ट, धीरज भोईरचा सपोर्ट, निखिल दादांचा सपोर्ट कसा राहिलाय आणि काय म्हणताय? हॅट्स ऑफ मी देईल टीम मॅनेजमेंट कमिटीला, त्याने ऑपॉर्च्युनिटी दिला, मला 1 डाऊन प्रमोट केला आणि ऑल क्रेडिट गोज टू टीम. आणखीन एक प्रश्न तुषार दादा, आणखीन एक प्रश्न, धीरज भोईर बद्दल काय म्हणाल? अडचणीमध्ये होता, पायावरती अपघात झालाय, तरी देखील इंजरी पासून तो खेळला आपल्या टीमच्या नावासाठी. मिस्टर 360 संघ मालक टॉनी टायटस नेहमी धीरज भोईर वरती प्रेम दाखवतात आणि त्यावर तुम्ही काय म्हणताय? तुम्ही विचारलं नवी मुंबईमध्ये माझा फेवरेट प्लेअर कोण आहे, तो धीरज भोईर आहे. त्याचं डेडिकेशन बोलू शकता तुम्ही, आउट ऑफ दी टीम तो जाऊन सपोर्ट करतो. दॅट्स थँक्यू धीरज. चला धन्यवाद दादा. आवडता खेळाडू मिस्टर 360 धीरज भोईर आहे. चला मित्रांनो उद्या देखील ठीक 9 वाजता पहिला बॉल पडेल अशी अपेक्षा मी बाळगतो. मला इथे समालोचनासाठी संधी दिली मी राहुल राठोड इथेच थांबतो. मनापासून आभार व्यक्त करतो. संपूर्ण नवी मुंबई आयोजक कमिटी टीम तुमचं मनापासून आभार. इथेच थांबतो. आजचा दिवस इथेच संपला असं मी घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद धन्यवाद.